मित्रांनो, गणपती बाप्पा येतात म्हटल्यावर केवळ देवघरच नव्हे तर संपूर्ण बाजारपेठ देखील सजून निघते. अगदी सकाळच्या पहाटेपासूनच बाजारात एक वेगळीच धावपळ सुरू असते. कुणी माटोळीच्या वस्तू उचलतोय, कुणी सुंदर फुलांच्या माळा निवडतोय, तर कुणी बाप्पांसाठी खास शाडू मूर्ती निवडतो. गणपती बाप्पा येतात म्हटलं की बाजारपेठा एकदम जाग्या होतात. संपूर्ण बाजार फुलांच्या सुगंधाने दरवळतो. दिव्यांचा झगमगाटात दुकान सजतात आणि प्रत्येक चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असतं, कारण बाप्पा घरी येणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते. या बाजारपेठा म्हणजे गणेशोत्सवाचा अनोखा देखावा, जिथे गोंधळातही भक्ती असते आणि गर्दीतही उत्सवाची चव मिसळलेली असते. फुलांच्या सुगंधात दरवळतो बाजार, शाडूच्या मूर्तीने घेतलाय साज शृंगार. गोव्याच्या वाऱ्यात मिसळली भक्तीची साद, माटोळीची फळे सांगतात निसर्गच आहे खरी पूजा. बाजार सजला जणू निसर्गाच्या साक्षीनं. एक सण असा जिथे परंपरा आणि पर्यावरण चालतात हातात हात घेऊन. बाप्पा म्हणतो, फक्त भक्ती नको, जपा संस्कृती, जपा निसर्ग. बाप्पा म्हणतो, फक्त भक्ती नको, जपा संस्कृती, जपा निसर्ग. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे गोव्याच्या संस्कृतीचं हृदय समजलं जाणाऱ्या फोंडा या शहरात. गणेश उत्सव निमित्ताने सजलेली बाजारपेठ म्हणजे जिवंत उत्सवच जणू. गणपती जवळ आला की गोव्यातील बाजारपेठा फार बदलून जातात. सगळीकडेच बाजार जणू बाप्पांच्या आगमनासाठी नटून बसतो. माटोळीसाठी जंगलातून आणलेली फुलं, फळं, वेली, निसर्गाशी असलेलं हे अतूट नातं बाजारात दर्गाची जाणवतं. हाच गोव्याचा खास गणेशोत्सव. गोव्यातल्या बाजारपेठांमध्ये एक वेगळीच चमक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवते, जिथे कोकणी, मराठी आणि निसर्ग एकत्र येतात. इथे गणपती बाप्पा मोरया चा जयघोष प्रत्येक गावोगावी ऐकू येतो आणि बाजारपेठेत भक्ती, परंपरा आणि पर्यावरण यांचा जिवंत संगम होतो. या गोव्यातील बाजारात केवळ खरेदी होत नाही, इथे एक संस्कृती अनुभवायला मिळते. जंगलांच्या फळांनी, मातीतून घडलेल्या मूर्तीतून आणि लोकांच्या मनात खोल रुजलेल्या श्रद्धेच्या गंधातून. गोव्याचा माटोळी बाजार हा फक्त खरेदीसाठी नसून तो सांस्कृतिक पर्यावरणाचं एक जिवंत रूप आहे, जिथं निसर्ग व देव, श्रद्धा आणि भक्ती एकत्र नांदतात. गणेशोत्सवाची माटोळी बाजार निसर्गाशी जोडलेलं एक मौन पण प्रभावी नातं. गणेश चतुर्थी जवळ आली की गोव्याच्या बाजारपेठांमध्ये एक वेगळंच चैतन्य भरतं, पण त्या साऱ्या आरासांमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक खास गोष्ट म्हणजे माटोळी बाजार. फुलांनी, फळांनी, वेलींनी आणि जंगलातून आणलेल्या वनस्पतीने भरलेली ही माटोळी म्हणजे केवळ सजावट नाही, ती आहे निसर्गाशी जोडलेली आपल्या श्रद्धेची सुंदर संकल्पना. हा बाजार आपल्याला सांगतो की सण साजरा करताना निसर्गाशीही आपुलकी ठेवा, त्यालाही सहभागी करा आपल्या आनंदात. या बाजारात प्लॅस्टिकचा मागमूसही नाही. केळीची पाने, नारळ, सुपारी आणि निसर्गातून आणलेली विविध फुले, फुलं, वेली सगळं काही शुद्ध निसर्गदत्त. ही माटोळी म्हणजे एक चालता बोलता निसर्ग संदेशच जणू की सण हे केवळ आरासासाठी नसावेत, तर ते निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या आशीर्वादानेच साजरे व्हावेत. माटोळी बाजाराचा हा आवाज नाही, पण त्याचा मौन संदेश स्पष्ट आहे. प्लॅस्टिक मुक्त सण, निसर्ग स्नेही परंपरा आणि पृथ्वीवर प्रेम हाच खरा बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्याचा मार्ग आहे. गोव्यात पोर्तुगीज सत्ता काळात हिंदूच्या धार्मिक उत्साहावर बंदी होती, तरीही गोमंतकीय हिंदूने गणेशोत्सव घरोघरी खाजगीरित्या साजरा केला. बाजारात उघडपणे मूर्ती विकल्या जात नसत, पण मातीच्या छोट्या मूर्ती लोक गुपचूप विकत घेत.
1961 नंतर गोवा भारतात विलीन झाल्यावर सार्वजनिक गणेशोत्सवांची सुरुवात झाली. त्यानंतर बाजारात मोठ्या मूर्ती, माटोळी साहित्य विकण्याचं प्रमाण वाढलं. गोवा मुक्तीनंतर गणेशोत्सव बाजार हे स्वदेशी वस्तूंचं एक प्रदर्शनच होतं. हाताने विणलेली तोरण, फुलांची माळ, पारंपरिक वाद्ये या गोष्टींनी बाजारात जागा मिळवली आणि लोकांनी स्थानिक गोवेकरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन आणि भरघोस प्रतिसाद दिला. गोव्यातील बहुतांश कुटुंबांमध्ये गणपती घरी बसवण्याची परंपरा जुनी आहे. त्यामुळे बाजारात पूजेचं साहित्य, निसर्गाच्या कुशीतून गोळा करून आणलेल्या वेली, फळं यांची मोठी मागणी असते. हीच संस्कृती आजही तेवढ्या उत्साहाने जपली गेली आहे. माटोळीसाठी लागणारी फळं, वेली, पाने जंगलातून आणली जातात. त्यामुळे बाजारात ही संस्कृती निसर्गावर आधारित असल्याचं ऐतिहासिक चित्र दिसतं. जंगल व बाजार यांचं परस्पर नातं गणेश उत्सवात प्रकर्षाने जाणवतं. मित्रांनो, गोव्याच्या गणेशोत्सवात बाजार म्हणजे केवळ खरेदीचं ठिकाण नाही, तर ती एक संस्कृतीची वाहक जागा आहे, जिथे परंपरा, भक्ती आणि पर्यावरण यांचा त्रिसूत्री नातं बहरतं. आजच्या बदलत्या काळातही गोव्याची बाजार संस्कृती आपल्याला एक मौन पण ठाम संदेश देते. सण साजरे करा, पण निसर्ग विसरू नका. माटोळीतील वेली, जंगलातील फळं, शाडूची मूर्ती आणि पर्यावरणपूरक गोष्टी हे सगळं केवळ एक सण नाही, तर भविष्यासाठी दिलेली शपथविधी आहे की आपली परंपरा टिकावी आणि निसर्ग टिकणं ही तेवढंच गरजेचं आहे. म्हणून गोव्याच्या बाजारपेठा आपल्याला शिकवतात की खऱ्या अर्थाने गणपतीचा उत्सव तोच जो मनाला शांती देतो आणि निसर्गाला सुद्धा बरोबर घेऊन चालतो. सण साजरा करा श्रद्धेने, पण पर्यावरण जपा काळजीने. गोव्यातला बाजार सांगतो, परंपरा आणि निसर्ग एकत्र असतील तरच उत्सव शिखर गाठतो. गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाचं रक्षण हीच खरी भक्ती आहे. गोव्यातील बाजार शिकवतो, जिथे परंपरेत निसर्ग मिसळतो तिथेच सण असतो खराखुरा आनंदाचा. गोव्यातील बाजार शिकवतो, जिथे परंपरेत निसर्ग मिसळतो तिथेच सण होत असतो खराखुरा आनंदाचा.